विश्रामगृह मानोरा येथे भाजपाची एक विशेष बैठक संपन्न। देशाचे यशस्वी आणि लोकनेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या गेल्या 11 वर्षातील 11 महत्त्वाच्या कामगिरीचा लेखाजोखा भारतीय जनता पक्ष मानोरा तालुका मंडळाच्या वतीने पदाधिकारी कार्यालयाच्या उपस्थितीमध्ये विशेष बैठकीदरम्यान मांडून सबका साथ सबका विकास या मोदीजी व भारतीय जनता पक्षाच्या धोरणाला पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला। माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सुरू असलेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर एक विशेष संवाद बैठक विश्रामगृह मानोरा येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती। संवाद बैठकीला प्रमुख वक्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर काळे लाभले होते। या सभेच्या अध्यक्षस्थानी मानोरा तालुका अध्यक्ष अरविंद टपाटील इंगवले हे होते। प्रास्ताविक राम देशमुख यांनी केले, तर यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेवराव ठाकरे, डॉक्टर सुहास देशमुख, सुदाम तायडे, राजेंद्र देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षातील कालखंडावर प्रकाश टाकला। संवाद बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर काळे यांनी मोदीजींच्या कालखंडात झालेली विकास कामे, देशाची झालेली आर्थिक, शैक्षणिक, सामरिक प्रगती, मोदी सरकारच्या विविध विकास योजना उपस्थितांना समजावून सांगितल्या। मार्गदर्शक मिलिंद देशमुख, डॉक्टर भास्कर धामणीकर, सतीश हांडे, प्रताप लांडगे, दिलेश ठाकरे, गौरव पुसतकर, निलेश चौधरी, रवी गवई, अंकित बेंद्रे, विजय जयस्वाल, राम देशमुख, दिगंबर लोंढे, प्रीतम पवार, माणिक चव्हाण, सतीश मनवर, किरण सडतकर, गोपाल जाधव, राजेंद्र ससाने, मनीष कोल्हे, प्रमोद ठाकरे, विष्णू कटारे, अमोल राऊत, अतुल राऊत, प्रफुल्ल पदगिरवार, ज्ञानेश्वर डोळस, अजय चौधरी, सचिन पडघन, रवींद्र माहुरे, संजय गावंडे, हर्षल आढाव, विसोद चव्हाण इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या संवाद बैठकीला मानोरा मंडळातील बूथ प्रमुख, माजी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र विजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर, कुपटा, वाशिम।